खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 1 नोव्हेंबर रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया। समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल त्यांची आवक ही मध्यम स्वरूपात झालेली आहे, परंतु काही मालांना आज तेजमध्ये झालेले आहे आणि काही माल आहे तसे स्थिर आहेत। आज रोजी कोबी असेल, कोबी 10 ते 15 रुपये किलो आहे। फुलावरसुद्धा आज भाव कमी झालेले आहेत, फुलावर 10 ते 15 रुपये किलो आहे। वांगे असेल, वांगेसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे टमाट्याचे भाव घसरलेलेच आहे, टमाटे 10 ते 15 रुपये किलो आहे। कारलीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे। गवारी भाव टिकून आहे, गवारी 80 ते 90 रुपये किलो आहे। दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे। डांगर भोपळासुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे। शेवगा 60 ते 70 रुपये किलो आहे। मिरची 40 ते 60 रुपये किलो आहे। दोडकासुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे। शिमला मिरची 50 ते 60 रुपये किलो आहे। श्रावणी घेवडासुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे। वालवरसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे। चवळी ते 20 ते 45 रुपये किलो आहे। तोंडलीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे। राजमा 70 ते 80 रुपये किलो आहे। पावटा असेल, पावटासुद्धा 70 ते 80 रुपये किलो आहे। भेंडीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे। गाजरचे भाव वाढलेले आहेत, गाजर 60 ते 80 रुपये किलो झालेले आहे। घोसाळे 25 ते 30 रुपये किलो आहे। बीटसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे। काकडी 20 ते 25 रुपये किलो आहे। तूर 60 ते 70 रुपये किलो आहे। पापडीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे। वाटाण्याचे भाव वाढलेले आहेत, वाटाणा 180 ते 190 रुपये किलो झाले आहेत। त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्याचे भाव कमीच झालेले आहेत। कोथिंबीर असेल, कोथिंबीर 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे पालक असेल, पालकसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे मेथी असेल, मेथी 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे। शापूसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे। सर्वसाधारण बाजारात अशी स्थिती आहे।